दारू बंद करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत इथं. ना पण पिऊन येतात ना घरी येऊन ठिंगाणा करतात. दारू बंद व्हायलाच पाहिजे. दारू बंदी करायला मागणी केली आणि दारू बंदी व्हायला पाहिजे. आमची लहान लहान मुलं फुकट गेली दारू वाचून. खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील असणाऱ्या निंबोडे दानवाडी येथील आदिवासी महिलांनी जी अवैध दारू विकली जात आहे ती बंद करण्याची मागणी करण्याबाबतचं निवेदन खालापूर पोलीस निरीक्षकांना दिलं. परिसरात अवैध दारू विक्री होत असल्याने याचा परिणाम आदिवासी महिलांच्या संसारावर होत आहे आणि त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी खालापूर पोलीस ठाणे गाठत दारूबंदी करण्याची मागणी केली. आमचे नवरा जाम दारू पिलं त्याच्यामुळे आम्ही त्रास जाम देतो म्हणून आम्ही इथं आलो. ना पण पिऊन येतात ना घरी येऊन ठिंगाणा करतात. दारू बंद व्हायलाच पाहिजे. दारू बंदी करायला मागणी केली आणि दारू बंदी व्हायला पाहिजे. आमची लहान लहान मुलं फुकट गेली दारू वाचून. दारू पितात त्याच्यामुळं मी पोलिसांचा सल्ला घ्यायला आले. बारीक पोरं दारू पिऊन जाम धिंगाणा करता येते आणि लहान लहान मुलं ते दारू पिऊन मरून पण गेल्यात आणि कोण नाही तिथं घरात सांगत त्यांना आणि मग पोलिसांची मदत घ्यायला आम्ही आलो. आम्ही आज या ठिकाणी खालापूर नगरपंचायत हद्दीमधील निंबोडे गाव दानवाडीमधून आलेलो आहोत. आजच्या गावामध्ये खाली दारूचं प्रमाण वाढलेलं आहे. तर दारूच्या प्रमाणामुळे चोऱ्या होतात, मारामाऱ्या होतात आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यासाठी आम्ही आज पुढाकार घेतलेला आहे. आम्ही आज कुठल्या अभिलाषा न बघायला लागता आज चांगल्या कामाला आम्ही सहकार्य केलेलं आहे. भविष्यात त्या लोकांना कोणी चढवतील, काय करतील, दारूसाठी लोक हे करतील, पण दारू बंद झाली तर आमचं दानवाडीचं नाव आज चांगलं होऊन जाईल. आज बघितलं तर दानवाडीमध्ये नाव चोरीमुळे खराब होत चाललेलं आहे. ते कुठेतरी थांबलं पाहिजे त्याच्या प्रयत्नासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. या वाढीसाठी आम्ही आज जवळजवळ बरेच काही चांगली कामं केलेली आहेत. आमदार साहेबांच्या माध्यमातून एवढी चांगली कामं केलेली आहेत. मंदिरं झालेली आहेत. आज चांगला प्रकाश त्यांच्या मनात उमटले आहेत. आज बऱ्याच वर्षानंतर मला वाटतं सगळ्या महिला एकवटलेल्या आहेत आणि त्या महिलांनी ठरवलेलं आहे दारू बंद झाली तर आमची संसार चांगली होतील आणि यासाठी आम्ही सध्या जमलेलो आहोत साहेब. आणि पोलिसांना आम्ही दाद मागितलेले साहेब यात लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करावी, दारूबंदी करावी. दारू विकणारे पण आमचाच भाऊबंद आहेत किंवा आमचेच ओळखीचे असतील किंवा आमचेच लोक असतील. मी त्यांना सांगतो तुम्ही दारू विकून व्यवसाय करू नका. तुम्ही कुठेतरी चांगलं काम करा जेणेकरून तुमचं घरचं भागेल. दारू विकून तुम्ही दुसऱ्यांचा संसाराचा वाटोळा लावू नका असं मी त्या लोकांना सांगतो आणि लवकर पोलिसांनी यांच्यावर कारवाई करा ही विनंती. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.